इराण विरुद्ध अमेरिका युद्धामुळे भारतामध्ये मोठे परिणाम, घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किमतीचा भडका, सोमवारी हॉटेल चालकांची बैठक, खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता. इराण विरुद्ध अमेरिका युद्धाचा फटका वाहन चालकांनाही. सीएनजी तुटवडा निर्माण झाल्यानं सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीला, पेट्रोल पंपवर भल्या मोठ्या रांगा. आम्हाला मदत करणार नसाल तर हल्लेही करू नका, इराणचं आखाती देशांना आवाहन. अमेरिकेच्या मित्रदेशातल्या फक्त हवाई तळांवर हल्ले करणार असल्याची स्पष्टोक्ती. डोनाल्ड ट्रम्प यांचा इराण शरण आल्याचा दावा. अमेरिकेचा विनाट समर्पणाचा प्रस्ताव इराणने धुडकावला. शेजारील देशांवर हल्ले न करण्याचा इराणच्या अध्यक्षांचा निर्णय. आखाताच्या सुरक्षेसाठी सहकार्य करण्याचंही आवाहन. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर रोहित पवारांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरूच. दिल्लीमध्ये केजरीवालांची घेतली भेट. दादांच्या अपघाताप्रकरणी संसदेत आवाज उठवण्याची मागणी. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सोमवारी जय पवार पत्रकार परिषद घेणार. जय पवारांच्या भूमिकेकडे लक्ष, तर चौकशीच्या संपूर्ण अहवालाची प्रतीक्षा. अपघाताबाबत सुनेत्रा पवार यांची सावध भूमिका. शरद पवारांपेक्षा पार्थ पवार जास्त श्रीमंत, राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रातली माहिती समोर. पार्थ पवारांच्या नावे 88 कोटी 33 लाखांची संपत्ती. केदारनाथापासून कन्याकुमारीपर्यंत एकाही घुसखोराला सोडणार नाही, हरिद्वारमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांनी ठणकावलं. तर 2026 मध्ये पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये एनडीएचं सरकार सत्तेत येणार, अमित शहांचा निर्धार. पुण्यातल्या जुन्नरच्या माणिकडोहमधली 20 बिबट्यांचं गुजरातच्या वनतारा केंद्रात स्थलांतर. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाचं पाऊल. T20 विश्वचषकाची उद्या अहमदाबादमध्ये मेगा फायनल. सूर्यकुमारची टीम इंडिया सँटनरच्या किवी टीमला भिडणार, तर अहमदाबादमधल्या वास्तव्याचं हॉटेल टीम इंडियाने बदललं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.